नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच मी कंटिन्यू केलेला आहे। म्हणजे अगोदरचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की मी कुठं आलेले आहे। तर मी आलेले आहे मैलारला। तर वेळ म्हणजे टायमिंग यावेळेत मी पाहिलेलं नाही आहे, अंदाजा सांगेन तर सकाळचे 11 11:30 वाजलेले असावे। म्हणजे घरातून आम्ही थोडंसं लवकरच निघालो कारण आम्हाला इथे यायचं होतं लवकर। बघू शकता भक्तांची किती गर्दी आहे। आणखीन मंदिर इथनं थोडंसं दूरच आहे। गाडी वगैरे पार्क आम्ही बाहेरच केली कारण मध्ये नो एंट्री होती, मध्ये ओमिनी वगैरे अशी मोठी गाडी आणायला परमिशन नव्हती। त्यामुळे गेटच्या बाहेरच म्हणजे जे मेन कमान आहे आतमध्ये यायची तिथूनही खूप पुढे जाऊन आम्ही गाडी पार्क केली कारण इतक्या गाड्या थांबलेल्या होत्या ना, अजिबात कुठंच रस्ता नव्हता। तशीच भक्तजन तशाच गाड्या त्यांच्यासोबत इतकी गर्दी आहे ना, पाऊल ठेवायला जागा नाही असा प्रकारे। जेव्हाही आम्ही येतो इथं मैलारला आम्ही येतच असतो, पण जत्रेमध्ये फक्त आताच आलेली आहे। म्हणजे सटीचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये 1 महिनाभर पूर्ण जत्रा असते आणि खास करून रविवारी तरी भक्तजनांची अशी इथं गर्दी असते ना की पाऊल ठेवायला जागा नसतो, एकदम मुंगीसारखे लोक। आणखीन आम्ही दूरच आहोत, मंदिर इथून थोडंसं दूर आहे। तिथं तर गेल्यानंतर काय दशा असेल काय माहिती। आणखीन इथूनच आम्ही जर रस्त्यानं जात आहे तर बघू शकता जिथं नजर जाईल तिथं फक्त भक्तजन दिसत आहेत आणि साईडला रोडनं कुठंही असे ढिगारे घालून बसलेत। म्हणजे प्रत्येक वस्तू इथं आहे, भांडे म्हणा, कपडे म्हणा, हे ते खूप साऱ्या वस्तू दिसलेल्या आहेत। पण आता जाता वेळेस बघणार आहोत, अगोदर आम्हाला देवदर्शन घ्यायचं आहे। बघू शकता रांग किती मोठी लागलेली आहे। अगोदर मी प्रसाद घेतलं, नारळ घेतलेला आहे, फुलं घेतलेले आहेत, सगळी खरेदारी झालेली आहे आमची। आणि खोबरं मी घरातनंच घेऊन आलेले कारण ते व्यवस्थित खोबरं भेटत नाही, म्हणून मी खोबरं अर्धा किलो आणि हळद म्हणजे भंडारा ते घेऊन आलेला आहे। आता जसं आम्ही मंदिरापाशी जाऊ तिथं मी ते सगळे बारीक तुकडे करून त्यामध्ये भंडारा मिक्स करणार आहे। म्हणजे खंडोबारायावरती उधळण्यासाठी आपल्याला भंडारा आणि खोबरं लागणार आहे। तर आता जसं रांग लागलेली होती खालच्या साईडला तुम्ही बघितली, खूप उंचावर होती ती रांग। म्हणजे खालून लोक पायऱ्यावाटी वर रांगेमध्ये थांबलेले होते। मग तिथून एक रूम होतं मोठं, म्हणजे जसं बालाजीच्या मंदिरामध्ये करतात बघा तसा प्रकार इथं झालेला होता। म्हणजे जेव्हाही आम्ही येतो कोणीच नसतं इथं, कोणीच एकदम बिंदास्त आम्ही येतो। जिथं मंदिर आहे तिथंच डायरेक्ट आम्ही गाडीने येतो, तिथंच पार्किंग वगैरे करतो, मग देवदर्शन आम्ही निवांतपणे करतो, शांतपणे बसतो। कधीच अशी गर्दी मी बघितलेली नाही आणि कसं सटीच्या महिन्यात आम्ही येतच नाही आहे कारण जेव्हाही आम्ही येऊ ना एकदम शांतपणे दर्शन आमचं होतं। पण आज मला वाटतं दर्शन करायला खूप वेळ लागणार आहे कारण खूप मोठी रांग लागलेली आहे, भक्तजनांची खूप गर्दी आहे। जसं आम्ही पायऱ्यावरती आलो, एक रूम होतं, त्या रूममध्ये लाईन आम्ही फिरत आलो। म्हणजे रूममध्ये ना एक 10-15 तरी जरा आमच्या झाले असावे। म्हणजे ते तसे ठेवलेले होते, स्टीलचे स्टँड असतात ना ते ठेवलेले होते, त्यामधनं लाईन आम्ही सगळेजण फिरून मग वरती आलो। वरती इथं पायऱ्या आहेत परत, मग त्या पायऱ्यावरती आणखीन खाली असा प्रकार म्हणजे इथं केलेला आहे। खाली बघू शकता मंदिराच्या समोर जे रांगेत ना आता मंदिराच्या दर्शन म्हणजे मंदिराजवळ गेलेले आता देवदर्शन यांचं होणार आहे, त्यांची मी तुम्हाला रांग दाखवत आहे। तिकडच्या वरच्या साईडून खाली येत आहेत ते, आणि जे खूप लवकर दर्शन म्हणजे जास्त पैसे देऊन वगैरे जे दर्शन असतं ना म्हणतात बघा, ते दर्शन म्हणजे ज्यांना घाई गडबडाई जाण्याची त्यांच्यासाठी तिकडी खूप मोठी रांग लागलेली आहे। त्यांनाही पैसे देऊन सुद्धा लवकर दर्शन भेटत नाही, खूप रांग मोठी लागलेली आहे त्यांची आणि आमची रांग तशीच लागलेली आहे। तर असो इथवर आलेली आहे, आता आम्ही सगळेजण इथवर आलेले होतो। आता ह्या घुरदाळ्यामध्ये मी कुठे आहे तुम्हाला दिसणार नाही आहे कारण एकतर कॅमेरा माझ्यासोबत होता, मग मी पुढचं सगळं दाखवत होते तुम्हाला। तर बघू शकता खंडोबारायाचं मंदिर हे आणि पूर्ण हळदीनं पिवळं झालेलं आहे आणि इथं जीही व्यक्ती येतो पूर्ण पिवळं होऊनच जातं कारण भंडारा हा खंडोबाचा जे आहे ना तेच उधळायचं असतं, त्याचाच मान असतो, म्हणून भंडारा उधळला जातो। बघू शकता पूर्ण मंदिर पिवळं झालेलं आहे, म्हणजे खोबरं आणि भंडाराच दिसत आहे। वरच्या साईडला अशी थप्पी लागलेली आहे त्याची, म्हणजे सगळे भक्तजन उधळलेलं आहे ते। आणि बघू शकता इकडं भंडारा उधळायचा तुम्हाला दिसत असेल, म्हणजे इथं फक्त भंडाराच उधळला जातो। तर आम्ही रांगेतनं लागलेलो, आता तिथून फिरी घालून आम्हाला मंदिरापाशी यायला बघा टायमिंग तर मी बघितलेलं नाही यावेळेमध्ये किती झालेलं आहे, पण आरामात 2 ते 3 तास आम्ही लाईनलाच लागलेलो होतो। 3 तासाच्या नंतर आमचा नंबर आला की मंदिरात आम्ही आलो। मंदिरात आल्यानंतर नो एंट्री होती, म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नव्हतं इथं। तर दर्शन आमचं झालेलं आहे। इतका घुरदाळा, इतकी मोठी रांगमध्ये आम्ही थांबून 3 घंट्याच्या नंतर आम्ही देवदर्शनासाठी आलो, पण दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं नाही। जसं देवाजवळ पोहोचलो देवाला पाहिलं की नाही लोटून दिले, तशीच आज गर्दी आहे। तर असो दर्शन झालेलं आहे। बाहेरच्या साईडला मी आलेली आहे आता, म्हणजे मंदिराच्या बाहेर आलेले आहे। इथं नंदादीपसुद्धा लावले जातात, म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत लावत असतील, यावेळेत नाही आहेत। आम्ही दिवे लावत आहोत, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, जेही दिवे आणला, अगरबत्ती आणलं, नारळ आणलं, सगळं बाहेरच्या साईडला आपल्याला हे करायचं असतं। अगोदर दिवा मी लावत आहे, धूप लावत आहे, नंतर नारळ वगैरे ओळण्यासाठी बाहेरच्या साईडला आहे जागा, मग तिथं जाणार आहोत। तर इथं मी दक्षिणाही दिलेली आहे, म्हणजे दीपत लावण्याची दक्षिणा
घेत आहे त्या ताई, तर त्यांना दिलेला आहे. दीपक वगैरे मी लावलेला आहे. आता भंडारा जे आहे ना ते आपल्याला उधळायचं आहे. त्यामध्ये खोबरं जे ना बारीक तुकडे करून टाकायचे आणि जे तांदळाचं पोतं आम्ही आणलेलं होतं त्याचं तर खूपच पंचायत झाली. एक वेळा दीपक घेत होता, एक वेळा यशवंत घेत होते. इतकं वजन ते तांदूळ होतं आणि ते तांदळाचं पोतं घेऊनच आम्ही रांगेत लागलेलो होतो, कारण कुठंच ठेवलं काही नाही, कोणी ओळखी देना, कुठं द्यावं तीही कळेना. जेव्हा येतो ना तेव्हा एकदम रिकामं राहतं, कुठंच काही नाही, सरळ जातो देतो. पण यावेळेत ना इतका हे झालं, त्याचं गोंधळ झालं त्या पोत्याचं. एकतर वजन ते घेऊन रांगत थांबणं खूप कठीण होतं, तरी पण दीपक यशवंत दोघंजण थोडं थोडं करून ते वजन घेऊन आले आणि अगोदर ते नेऊन दिलेले आहेत. म्हणजे जसं आम्ही मंदिराजवळ आलो तिथं भंडारा करणारे म्हणजे जवळपास आहेत मंदिरापासून, पण मंदिरापाशी यायलाच कुठंच आम्हाला रस्ता नव्हता. भक्तजनांची खूप गर्दी होती. पण देवदर्शन झाल्यानंतर जसं आम्ही मंदिराच्या बाहेरच्या साईडनं आलो तिथून जवळपासच भंडारा बनवतात. मग तिथं नेऊन अगोदर तांदळाचं पोतं दिलेलं आहे. नंतर जी शिदा मी आणलेला होता, डाळ तांदूळ, मी, काकू, पूजा सगळ्यांनी आणलेलं होतं आम्ही, ते पण नेऊन दिलेलं आहे. दीपक आता नेऊन देत आहे शिदा वगैरे, म्हणजे तांदळाचं पोतं अगोदर दिलं, खूप वजन होत होतं ते, तर ते अगोदर दिलेलं आहे. तर आता मी इकडं काय करत आहे तर दिवे वगैरे लावले, फक्त नारळ ओवाळायचा आहे, पण त्याच्यासाठी बाहेर जावं लागेल, इथं कुठंच नाही आहे नारळ फोडण्यासाठी जागा. मग अगोदर मी भंडारा उधळणार आहे. तर इकडं खोबरं जे आहे ना बारीक बारीक तुकडे आम्ही करून घेत आहोत. म्हणजे अर्धा किलो खोबरं आहे, मी, काकू, पूजा सगळेजण बसलेलो आहोत. म्हणजे छोटे छोटे तुकडे करून भंडारा मिक्स करायचा आहे. आणि शिव मल्हारी येळकोट म्हणत आपल्याला हे खोबरं जे आहे ना ते उधळायचं असतं. तर तेच करत तोपर्यंत दीपकी सीधा देऊन येईल, मग सगळ्यांनी आम्ही खोबरं वगैरे उधळून घेऊ. पूजा, काकू सगळेजण इथंच घेतलेले आहेत, म्हणजे खोबरं भंडारा सगळं त्यांनी इथंच घेतलं, पण मीच तेवढं घरातनं आणलेलं होतं म्हणून मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्स करून घेतलेले. बघू शकता आमचा अवतार पूर्ण पिवळा झालेला आहे. हळदीमध्ये आम्ही आंघोळ केलेली आहे, म्हणजे इथं जेही व्यक्ती येतो त्याची हळदीनं आंघोळ होतेच होते. कारण बघावं तिकडं हळद बघू शकता मंदिराच्या समोरी फक्त हळद असते इथं. तर इकडे दीपकलाही दिलेली, म्हणजे दीपक गेलेला होता शिदा देण्यासाठी, शिदा देऊन आलेला आहे. तर दीपकलाही मी दिला, म्हणजे आता आम्ही उधळलेला आहे, थोडंफार दीपकला दिलेला आहे. तर दीपक इकडं भंडारा उधळत आहे. नंतर आजी, वेदिका सगळ्यांनी आम्ही भंडारा उधळलेला आहे. जे आम्ही म्हणजे आता गावाकडनं दोघी तिघी ताई आलेले आहेत, काकू आहे, पूजा आहे, आम्ही खूप सारी मंडळी आलेलो आहोत. सगळ्यांनी मी भंडारा उधळलेला आहे. देवदर्शन झालेलं आहे. आता नारळ ओवाळायचं आहे, पण ते पुढच्या साईडला आहे, तर तिथंही नंबर लागलेला आहे. म्हणजे खूप भक्त आहेत, त्यामुळे ना थोडंसं झालेली होती धावपळ, घाई गडबड, कुठं काय काही समजत नव्हतं. जेव्हाही येतो सगळं समोरासमोर दिसतं, पण जेव्हा अशा गर्दीत येतो ना ते बघितलेली वस्तू पण मला दिसत नव्हती की कुठं जायचं आहे, काही समजत नव्हतं. आणि जेव्हाही येतात ना दीपकचे पप्पा सोबत असतात, मग त्यांच्या मागं उभं जात असते. मी कुठं जात आहे काय नाही कुठलाच विचार म्हणजे मी करत नाही आहे, कारण ज्यावेळी ते असतात ना मी एकदम बिंदास असते, मला कुठलंच काही टेन्शन नसतं. पण आज ना कसं आहे, दीपक आहे, यशवंत आहेत आणि थोडंसं म्हणजे आपल्यालाही लक्ष द्यायची गरजच पडली इथं, म्हणून थोडंसं माझं लक्ष इकडे तिकडेही होतं की कुठं जायचं आहे, कुठं रस्ता आहे. जेव्हाही आम्ही येतो हे सगळं रिकामं असतं, काही वाटत नाही, पण आज सगळं वेगवेगळं दिसत होतं मला, कारण खूप गर्दी होती. आणि बघावं तिकडं स्वयंपाक करत होते, म्हणजे आता कुणाचे नवस बोललेले असतात, तर पुरण वगैरे म्हणजे पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनत आहे. कुठं भरीत भाकरी म्हणजे खंडोबाचं फेवरेट भरीत भाकरीचं असतं, भरीत भाकरी कोणी बनवत होतं, कोणी पुरणपोळ्या बनवत होतं, कुणाचं काय चालू असतं. सगळीकडे चुली चालू होत्या, म्हणजे जसं जागा भेटला तसा तिथं चुली लावत होत्या रोडच्या कडेनं बायका आणि स्वयंपाक बनवत होत्या. म्हणजे खूप जणांचे खंडोबाराया कुळदैवत आहेत, तर कुणाचे कसले नवस, म्हणजे कुणाचं पुरणपोळीचं नवस, कुणाचं भरीत भाकरीचं नवस असं होतं. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर स्वयंपाकच करत होत्या. मला वाटतं त्यांचा नंबर रात्रीच लागणार होता, कारण खूप गर्दी होती इथं. स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा, चुली लावण्यासाठी सुद्धा इथं जागा कुठं दिसत नव्हती. कुठं रोडला जागा थोडीशी दिसली तिथं स्वयंपाक करत होते आणि नवसं फेडत होते. तर असं आमचं देवदर्शन झालेलं आहे, भंडारा उधळलेला आहे. आता आलेलो तर मी बाहेरच्या साईडला, म्हणजे जे मंदिरचं मेन गेट होतं तिथनं आम्ही बाहेर पडलो. तिथं खूप गर्दी होती, पण इथं थोडंसं ठीकठाक आहे. तर आल्यानंतर अगोदर आम्ही आईस्क्रीम घेतली, म्हणजे खूप मोठी जत्रा भरलेली आहे, प्रत्येक वस्तू इथं भेटून जाते. म्हणजे हॉटेल लावलेले आहेत, नंतर ज्यूस आपल्याला जे आवडीना अनुसार आपण घेऊ शकतो सगळंच होतं इथं. तर आम्ही आईस्क्रीम घेतली. काकूना सर्दी खोकला असल्यामुळे काकू उसाचं रस वगैरे पिलेले आहेत. आमचं खाणंपिणं झालं. नंतर आम्ही भंडारा घेतला. भंडाऱ्यालाही नंबर लागले होता खूप मोठा, पत्रावळी भेटेना ना काही भेटेना असं झालेलं होतं. तरी पण बघा यशवंत आणि दीपक दोघांनी पुढे होऊन पत्रावळी आणलं, थोडंफार त्यामध्ये भंडारा आणलेला होता. तर सगळ्यांनी आम्ही दोन घास खाऊन घेतलेले, म्हणजे देवाचा भंडारा 2 घास मिळणं ही बघा खूप मोठं नशीब लागतं, म्हणजे अशा जत्रेमध्ये. तर भेटलेला आहे भंडारा. नंतर आम्ही थोडंसं बघितलं सामान काही घ्यायचं, पण बघा खूप महाग देत होते. क्वालिटी तितकी ठीक नव्हती त्याची, म्हणून मी काहीच घेतलेलं नाही. बघितलं खूप सारं घ्यायचं मनी होतं, पण ठीक नव्हतं आणि खूप महाग होते ते सगळेच. आणि छोटे छोटे खल्लू जाते हे पण मी बघितलं, त्याची रेट तर सांगूच नका, काय सांगत होते, पूर्ण 200-300 रुपये म्हणत होते. एकदम छोटेसे होते ते आणि तितकी क्वालिटी पण नव्हती, म्हणून मी काहीच घेतलेलं नाही, फक्त बघून आम्ही आलेलो. पण खूप छान वाटलं, मन शांत झालं, खूप छान वाटलं. देवदर्शन झालं
राहिल्यानंतर बघा खूप छान वाटतं. तर आम्ही अगोदर मैलारचं दर्शन घेतलं, भंडारा घेतलेला आहे. आता आम्ही आलेलो आहोत वन्नीगिरी सिद्धोबाला. हे पण आमचे कुलदैवत आहेत, म्हणजे खंडोबा आहे तर आहेतच, सिद्धोबा पण आमचे कुलदैवत आहेत. तर इथं आलेलो आहोत, म्हणजे जेव्हाही येतो आम्ही इथं येतो, म्हणजे एकदम जवळपासच आहेत हे देव. तर या देवस्थानी आम्ही आलेलो आहोत. इथं एकदम शांत आहे, बघू शकता कुठंच गर्दा नाही, काही नाही, एकदम शांत वातावरण आहे इथलं. छान वाटत आहे, म्हणजे जशी जत्रा मैलारमध्ये होती तशी इथं नाही आहे. आहेत भक्तजन थोडंफार आहे, तितकी गर्दी नाही आहे. तर इथं आलेलो आहोत. आता आल्यानंतर अगोदर आम्ही देवदर्शन करू. तर दीपक आणि यशवंत गेलेत नारळ प्रसाद आणण्यासाठी, तर ते घेऊन येतील, मग आम्ही मंदिरात एंट्री करणार आहोत. तर बघू शकता इकडच्या साईडला जे ना खूप मोठं असं डोंगर आहे, झाडी झुडपं खूप आहेत. म्हणजे असं म्हणतात की अगोदरच्या टाईमला इथं वाघ पण आतमध्येच येत होते, तसं होतं. पण आता सगळीकडे गेट लावलेलं आहे, म्हणजे एक सुरक्षा कवच असं बनवलेले, गेट लावलेले पक्क, म्हणजे काही तिकडून इकडे येऊ नये, कारण खूप सारे जनावरं आहेत, वाघ आहेत असं म्हणतात. इथं हा एरिया असा आहे, त्यामुळे गेट लावलेले आहे. कारण समोरच्या साईडला गाव आहे, पण मंदिर जे आहे ना तिथं घरं ते तितके जास्ती नाही आहेत, पण पुढच्या साईडला थोडंसं गाव आहे हे. तर आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत. तर बघू शकता तितकी गर्दी नाही आहे. आणि इथं ना ही महादेवाची पिंड वेलापासून बनवलेली आहेत, ते दाखवते मी तुम्हाला. 2 पिंड बनवून ठेवलेले आहेत, खूप सुंदर हे दिसत होते. फक्त हिरव्या वेलापासून बनवलेले आहेत. ते बघितलं. नंतर आता देवदर्शन करू. तर सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. थोडंसं शांतपणे बाहेर बसलेले दिसत होते, कारण एकदम थंडगार हवा आणि थंडगार वातावरण होतं इथलं. खूप छान वाटत होतं. म्हणजे खालच्या साईडला जे आहे ना पहाडातनं पाणी जातं इथनं, म्हणजे एकदम गार हवा आहे, ते छान वाटतं, एकदम फ्रेश वातावरण आहे इथलं. तर थोड्या वेळा मी बसलो. आता आलेलो होतो मी देवदर्शनाला आतमध्ये. तर बघू शकता तितकी गर्दी नाही, निवांतपणे दर्शन झालेलं आहे. आणि फोटो किंवा व्हिडिओ बनवायला इथं कुठलंच बंधन नाही आहे, एकदम बिंदास्त मी व्हिडिओ वगैरे बनवत होते, छान वाटत होतं. तर हे आहेत महादेव, तर यांचं दर्शन घेऊया. बघू शकता छान पूजा केलेली आहे, हार वगैरे घातलेले आहेत, खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा येतो ना गर्दी श्रावण महिन्यामध्ये ना पाऊल ठेवायला जागा नसतो. जसं मैलारमध्ये आज आपण बघितलं तशाच प्रकारे इथं असतं, पण आज इथं एकदम शांतपणे आहे, एकदम शांत वातावरण. तर देवाचे दर्शन आम्ही मनोभावे घेतलेले आहेत. आणि थोडा वेळ मी इथंच बसलेली होती, खूप छान वाटत होतं मला मंदिरामध्ये. तर हे आहेत सिद्धोबा. तर दर्शन झालेलं आहे. आता आलेलो आहोत आम्ही बाहेर. तर थोडा वेळ बाहेर बसणार आहोत, जोपर्यंत की दीपक नारळ वगैरे फोडेल, दीपक लावायचा आहे. तर हे सगळं बाहेर, म्हणजे मंदिरामध्ये हे काही लावण्यासाठी हे नाही आहे, बाहेरच येऊन आम्ही दीपक लावलेला आहे. बघू शकता एकदम घनदाट असं डोंगर आहे इथं. तर यशवंत कुठं जात आहे तर पाणी आणण्यासाठी, खालच्या साईडला पाणी आहे, पाणी घेऊन येतील आणि आम्ही इथं जेवण करणार आहोत. म्हणजे घरातनं जे पॅक करून आणलेले भाकरी भाजी चपाती ते सगळं आम्ही आता इथं जेवण करणार आहोत. म्हणजे आम्ही मैलारमध्ये भंडारा घेतला, फक्त 2-2 घास देवाचा प्रसाद म्हणून घेतला. तिथं काही जेवायला तिथं नव्हतं, तिथं परिस्थिती खूप वेगळी होती, कुठंच बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून आम्ही इथं जेवण करणार आहोत. तर हे सगळं आम्ही घरातनं पॅक करून आणलं. जिथे बाहेर येऊ सोबत भाकर असणं हे गरजेचं आहे. तर मेथीची भाजी आहे, नंतर शेंगदाण्याची चटणी, चिवडा, हे ते सगळं करून आणलेलं आहे. तर आता आम्ही जेवण करू. तर या तर सगळेजण जेवण करायला. अशा वातावरणामध्ये जेवण करायला खूप खूप मजा येते, खूप एन्जॉय झाला आमचा, खूप छान वाटलं. जेव्हाही आम्ही येतो ना त्यावेळेत अशी गर्दी नसते आणि बिंदास दर्शन करून आम्ही घरी जात असतो. पण जेवणं खाणं आणि सगळ्यासोबत ना खूप एन्जॉय होतो. म्हणजे पूजा, काकू, नंतर दुसऱ्याही ताई आलेल्या आहेत. खूप छान वाटलं, खूप एन्जॉय झाला आज माझा. सकाळी मूड असा होता ना की कुठेही जाऊ नये, कारण घरातली थोडीशी आपली सगळ्यांच्या ताईच्या मग गाडी अडचण असते, घरात ही कामं ती कामं, कुठं तर जायचं म्हणजे खूप मोठा प्रश्न पडतो आपल्याला. तरी पण बघा त्यामधनंच बाहेर येणं, एन्जॉय करणं हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी, कारण थोडंसं मूड आपलं फ्रेश होतं, छान वाटतं. दररोज तीच घरची कामं तेच नकोसं वाटतं, बोर व्हायला लागतं. त्यामुळे बाहेर येणं हे खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. खूप आपला एन्जॉय होतो, परत आपलं मूड फ्रेश झालं ना आपण दुसरी कामंसुद्धा मन लावून करतो, म्हणून बाहेर येणं हे गरजेचं आहे. तर जेवणं खाणं झालं, थोडा वेळ आम्ही इथंच बसलो, म्हणजे या वातावरणाचा एन्जॉय घेतला, कारण आता परत घरी जायचं आहे आपल्याला. आता कुठं जाणार नाही, थोडासा लेट झालेलाच आहे, कारण मैलारमध्येच आम्हाला थोडासा लेट झालेला दर्शन वगैरे करण्यासाठी. नंतर इथं आल्यानंतर थोडा वेळ जेवणं खाणं बोलत बसणं हे सगळं झालं. आता आम्ही परत घरी जायला निघालेलो आहोत. आणि आमच्यासोबत जी मुलगी आलेली होती तिला जायचं होतं बिदरला, मग ती इथं थांबलेली आहे, म्हणजे एस टी इथं थांबलेली आहे. तर यशवंत तिला एस टीमध्ये बसून पाठवत आहेत. म्हणजे ती बिदरलाच राहते, आलेली होती गावाकडे आणि आमच्यासोबत देवदर्शन झालं तिचं. आता ती बिदरला परत जात आहे. तर तिला एस टीमध्ये बसवलं, ती गेलेली आहे. आता परत आम्ही आमच्या रस्त्याला लागलेलो आहोत, म्हणजे आता आम्ही गावाकडे जात आहोत. मी कमलनगरला, नंतर यशवंत, पूजा, काकू सगळेजण गावाकडे जाणार आहेत. आणि जाता आम्हाला थोडासा वेळ झालेलाच होता, म्हणजे इथंही थोडं एन्जॉय केलं, थोडंसं बसलं, छान वाटलं मला. दररोज तेच घर तीच कामं, ते तर आहेतच आपलं जीवनभर. थोडंसं बाहेर आलो तर एन्जॉय करावा. आणि गाडीमध्ये पण आमचं बोलणं चालूच आहे, बलबल सगळ्याची चालूच आहे, कारण आपलं बोलणं असं असतं ना की संपतच नाही कधी पण, एक नाहीतर एक विषयावर आपलं चर्चा चालू असते, तसं झालेलं
बसलेलं आहे, कोणी झोपत आहे, कोणी झोपच काढत आहे, कोणी वातावरणाचा एन्जॉय घेत आहे, कोणी आपलं सुरू केलेलं आहे भाषण. म्हणजे कोणी कुणाचं काही सांगत आहे, तर कोणी म्हणजे 4 माणसं जमा झालो ना आपण, सगळ्यांचं वेगवेगळं असतं. कोणी काही सांगत आहे, कोणी काही सांगत आहे. आणि ही एस टी मी तुम्हाला का दाखवत आहे, तर दिनेश आहे यामध्ये. दिनेश आज रविवार असला तरी पण कॉलेजला जातो, सुट्टी नसते, पण 4 वाजता तो घरी येतो. टायमिंग 5:30 वाजलेले आहे. तर थोडासा लेट कॉलेज बसलाही झालेला होता येता आणि आम्हालाही बघा 5:30 वाजता आम्ही पण घरी आलेलो आहोत. पण आणखी दिनेश घरी आलेला नाही. म्हणजे कसं आहे, कॉलेज बस आहे ती आणि मुलं वेगवेगळ्या गावचे असतात, म्हणजे जवळपास जी खेडेपाडे आहेत तिथले असतात. मग ते बस तिकडे इकडं गेलेली आहे आणि आम्ही सरळ घरी आलो. तर आल्यानंतर तिकडून जायचा यांचा विचार होता, म्हणत होते तुम्ही जावा आता, आम्ही जातो इथनं. तरी पण सगळ्यांना घेऊन आलेले आहे. म्हणजे चहा वगैरे पिऊन जावा. म्हणजे काकू म्हणत होत्या की डोकं खूप दुखत आहे, कारण एकदम थंड वातावरण होतं. थंडीमुळे हव्यामुळेही डोकं जड येतं आणि प्रवास झाल्यानंतर तर डोकं जड येतं थोडंसं. पण म्हटलं चहा वगैरे घेऊन जावा निवांत. तर सगळ्यांना घेऊन आलेले. तर अगोदर मी साडी वगैरे काही चेंज केलेलं नाही, अगोदर मी चहा बनत ठेवलेला आहे आणि सगळ्यांना पाणी वगैरे देते जोपर्यंत चहा उकळेल. म्हणजे आता यांनाही जायची घाई गडबड आहे आणि माझी पण कामं तशीच आहेत. म्हणजे भांडे तर क्लीन केलेले होते मी सकाळी जाण्याच्या अगोदरच, पण कपडे मी धुवलेले नाहीत, कपडे तसेच आहेत. तर अगोदर चहा बनवून देते, सगळ्यांना पाणी वगैरे देते, थोडा वेळ बोलत बसते आणि सगळेजण तर फ्रेशही होत आहेत. म्हणजे थोडासा अवतारी बिघडलेले सगळ्यांचा, हळदीनं आंघोळ झालेली एकतर आणि थोडंसं हव्या लागल्यामुळे असं तर झालेलं आहे. तर सगळे फ्रेश होत आहेत, तोपर्यंत मी चहा देते आणि मग कपडे वगैरे धुवणार आहे नंतर. तर आज ना खूप छान वाटलं, खूप एन्जॉय झाला माझा, खूप छान वाटलं बघा. कधीतरी अशा पद्धतीने बाहेर निघणं हे खूप गरजेचं आहे आणि आता मी थोडंफार बाहेर निघते. तुम्ही म्हणताही ताई थोडंसं बाहेर निघत जा, काहीतरी नवीन करत जा, नवीन दाखवत जा. मला दररोज तेच किचन, तेच स्वयंपाक, तेच कामं दाखवते. माझी कामच तेच आहेत ताईनं. पण कधीतरी गेले तर मी सगळं जेही मी एन्जॉय करते ते सगळं शेअर करत असते तुमच्याशी. तर इकडे चहा बनवून तयार झालेला आहे, मस्त असा अद्रक टाकून चहा बनवलेला आहे. म्हणजे जेव्हाही असा प्रवास होतो, थकवा खूप येतो, थोडासा चहा वगैरे घेतला ना असा अद्रकचा, छान वाटते, एकदम फ्रेश मूड होतो. तर सगळ्यांनी इकडे चहा दिला. तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत. म्हणजे दिनेश आमच्या सोबतच येत होता, जी कॉलेज बस होती ती सोबतच होती, पण नंतर ते जी जवळपास खेडेगाव आहेत तिकडे सोडण्यासाठी, म्हणजे मुलांना सोडण्यासाठी गेली असावी, त्यामुळे दिनेशला येता थोडासा लेट झालेला आहे. तर आलेला आहे, अगोदर फ्रेश होत आहे, कपडे वगैरे चेंज करेल, तोपर्यंत मी सगळ्यांना चहा देते. सगळ्यांसाठी चहा ठेवला, कोणी फ्रेश होत आहे, कोणी बाहेर गेले, कोणाचं काही चालू आहे इकडं. तर चहा ठेवलेला आहे मी. तर आणि मीही चहा घेणार आहे, कारण जेव्हाही प्रवास झाला ना माझं डोकं आणि अंग सगळं जड येतं, त्यामुळे अगोदर मी चहा पिते आणि थोडा वेळ बोलत बसणार आहे. म्हणजे आता थोड्या वेळात हे निघणारच आहेत. तर म्हटलं थोडंसं आपलं काम जे आहे ते नंतर निवांतपणे करू, थोडा वेळ सगळ्यांशी बोलणं वगैरे. म्हणजे आमचं बोलणं खतमच होत नाही, संपतच नाही. खूप काही गोष्टी आठवतात सगळे जमा झाल्यानंतर, कारण सगळ्यांचा मुद्दा वेगवेगळा असतो, कुणाचं काय तर कुणाचं काय चालू असतं. तर झालेलं आहे चहा पीत आमचं बोलणं चालणंही झालेलं आहे. वेदिका सगळे कप वगैरे उचलून किचनमध्ये ठेवत आहे. तर आता हे सगळेजण जाण्यासाठी निघणार आहेत. तेच म्हणत आहे पूजा आता आम्ही लवकर निघू, कारण हिचंही घरातलं कुठलंच काम झालं नाही. इकडे जाण्याची घाई गडबड खूप होती, कारण देवदर्शनाला जायचं म्हणलं आणि अशा घुरदाळ्यामध्ये जायचं म्हणलं, थोडंसं लवकर गेलो, नंबरला लागलो तर दर्शन थोडंसं लवकर होणार होतं. तर पण सगळं छान झालं, वेळेत आम्ही दर्शन वगैरे करून आम्ही घरी आलेलो आहोत. तर असं आता सगळेजण जायला निघाले. तर हळदी कुंकू लावलेलं आहे, काकूच्या पाया पडत आहे आणि मग जी पुढची कामं आहेत ते मी आता आवरणार आहे. म्हणजे कपडे वगैरे धुवायचे आहेत मला. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.